जय श्रीकृष्ण वॉरियर्स. नो फॉर्म्युला सेकंदात उत्तर कसं. आता बघा, काल आपण प्रश्न बघितला, हाही बघितलाय काल, पण एक लिंक लागण्यासाठी परत तुम्हाला सांगतो. प्रश्न समोर पडला की थोडस बघायचं फक्त त्याच्याकडे. काय कसं बघायचं असं बघा. सातवे पद इकडे बघा. सातवे पद किती आहे रे? 34. समजून घ्या, काही फॉर्म्युला नाही, काहीच नाही. 15वे पद किती आहे रे? किती? 66. फक्त तुम्हाला काय शोधणे? गॅप्स. 7 आणि 15 मध्ये किती गॅप आहे? 8. मग 8 गॅप आहे. किती गॅप आहे? 8. मग 66 आणि 34 मध्ये कितीचा फरक आहे? 32. 8 गॅप म्हणजे 32. तर एक गॅप कितीचा झाला? 4चा. एक गॅप झाला 4चा. बरोबर. तुम्हाला काय विचारलं? पहिली पद शोधा. कोणतं पद? पहिलं. आता मी जर इथे 1 टाकला, समजून घ्या, तर 1 आणि 7 मध्ये किती गॅप झाले? 6. मग एका गॅपची किंमत 4 आहे. तर 6 गॅपची किंमत किती झाली? 24. किती झाली? 24. सातवी संख्या आहे 34. त्याच्यातून गॅप किती आहे? 24. काढून टाका. किती उत्तर आलं? एकदम लॉजिकली, नो फॉर्म्युला काही वापरला आपण. एकदम सिंपली असाच अभ्यास करायचा. ठीक आहे. मॅथ असं समजून घ्या, खूप इंटरेस्टिंग मॅथ मध्ये तुम्हाला. आता हा प्रश्न काल झालेला होता. आता इथून समोर नवीन आला तो तुमच्यासाठी. ठीक आहे. बघा, आता हा प्रश्न थोडासा अवघड वाटू शकतो तुम्हाला. एक तुम्हाला एपी दिलेली राहील. काल बोललो मी तुम्हाला, एपी म्हणजे काय? अंकगणित श्रेणी. आता या एपी मध्ये तुम्हाला मधलं पद शोधायचंय. कोणतं पद? मधलं. आता मी जर तुम्हाला सपोज म्हटलं, काय म्हटलं की हा, हे बघा, मी तुम्हाला म्हटलं ही लाईन आहे, मुलांची मुलींची लाईन आहे म्हटलं मी असं. ठीक आहे. आणि तुम्हाला म्हटलं मधला मुलगा किंवा मधली मुलगी सांगा. तुम्ही सांगसाल केव्हा? सांगसाल मला सांगा बरं. ही लाईन आहे, मला मधला मुलगा किंवा मधली मुलगी जी उभी आहे मधामध्ये, त्याचा नंबर सांगा. सांगू शकसाल का? सांगू शकसाल का? सांगा. नाही. का नाही? टोटल माहित पाहिजे. काय माहित पाहिजे? टोटल. मग इथे आपल्याला पहिले टोटल काढावे लागेल. टोटल काढण्यासाठी परत तीच गॅप. कसा? 57 आणि 7 मधला फरक बघा बरं कितीचा आहे? 50चा. 57 आणि 7 का सर? कारण हे शेवटचं पद आहे. हे कोणतं पद आहे? पहिलं. प्रत्येक दोघांमध्ये कितीचा गॅप आहे बघा? 7 आणि 5 12. म्हणजे 50 आहे. 50 गॅप आहे आणि प्रत्येक गॅप कितीचा आहे? 5चा. म्हणजे असे टोटल गॅप किती आहे? 10. असे टोटल गॅप जर 10 आहे, तर हे किती असले पाहिजे? गॅप्स किती आहे? 10. तर टोटल नंबर किती असले पाहिजे? 11. बरोबर आहे. कारण जेवढे गॅप्स असतात त्याच्यापेक्षा एक नंबर शिल्लक असतो. 10 गॅप आहे म्हणजे टोटल याच्यामध्ये 11 जण आहे. किती जण आहे? टोटल 11 जण आहे. किती जण आहे? 11. मग मधातलं पद म्हणजे किती नंबरचं येईल? 6 नंबरचं. मधातलं म्हणजे 5. मी मधात आहे. इकडूनही 5 माझ्या आणि इकडूनही 5. किती झाले? 10. आणि मी मधातला किती झालो? 11. मधातलं पद काढण्यासाठी नेहमी विषम संख्या राहील. कोणती संख्या राहील? विषम. म्हणजे 10 नंबर जर घेतलं तर 10 जणांमध्ये मधात कोण आहे आपण सांगू शकत नाही. कसं सांगणार सांगा बरं? इकडून 5 आहे, इकडून 5 आहे. मधात आलं का कोणी? नाही. म्हणजे मधातली टर्म लक्षात राहू द्या. बुद्धिमत्तेमध्ये खूप वेळेस येणार आहे. रांगेतील केतू आठवतो ना? लक्षात राहू द्या. मधातली टर्म सांगण्यासाठी तुम्हाला नेहमी विषम संख्याच लागेल. काय लागेल? विषम संख्या. म्हणजे 11 झालं, 13 झालं. आता 11 म्हटल्यानंतर 5 इकडल्या साईडला, 5 इकडल्या साईडला, मी 6वा, मी 6वा. 6वा म्हणजे किती गॅप? 5 गॅप. किती गॅप? 5 गॅप. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 5चा. म्हणजे 5 गुणिले 5 किती झाले? 25. पहिला किती आहे? 7. 7 मध्ये 25 टाका, 32. सोडवायची गरज पडते का? नाही. असं इमॅजिन करा बघा. परत सांगतो. काय केलं आपण? 57 आणि 7 टोटल गॅप बघितला कितीचा आहे? 50. प्रत्येक गॅप 5चा आहे. कितीचा आहे? 5. असे 10 गॅप आहे. किती गॅप आहे? 10. म्हणजे टोटल 11 जण असले पाहिजे. किती जण असले पाहिजे? 11. मग मधातला किती नंबरचा आहे? 6. मग मधातला जर 6 नंबरचा आहे, बघून घ्या. हा पहिल्या नंबरचा 7. मधातला किती नंबरचा? 6. बरोबर? हा गॅप कितीचा आहे? 25. म्हणजे याचा नंबर किती असला पाहिजे? 32. 25 आणि 7 समजलं? हेच तोंडी सांगितलं होतं. सर्वांना समजलं का? नक्की पुढचा प्रश्न सोडवा. उलटी सिरीज आहे. बघा, मागचा प्रश्न समजला नसेल तर समजून घ्या. आपल्याला मधले पद शोधण्यासाठी टोटल माहिती पाहिजे. मग 90 मधून 18 गेले तर किती येतात रे? 72. आता पहिला प्रश्न डीप मध्ये सांगितलं मी तुम्हाला. एवढा टाइम घ्यायचा नाही आपण. 90 आणि 18 72.
गॅप कितीचा आहे 6चा, टोटल गॅप किती आहे 12, 12 गॅप आहे म्हणजे किती जण असले पाहिजे 13. मग पहिला जर 90 आहे तर मधातला किती नंबरचा येईल 13 म्हटल्यावर 7 नंबरचा. कसा हो सर 6 इकडून 6 इकडून, मग 7 नंबरचा शोधायचा आहे. तर 1 ते 7 किती गॅप झाले टोटल 6, एक गॅप कितीचा आहे 12चा, तर 6 गॅप सॉरी सॉरी एक गॅप 6चा आहे. बरं, हे आपण टोटल संख्या काढण्यासाठी काढलं होतं. आता 1 ते 7 किती गॅप आहे 6 आणि प्रत्येक गॅप पण कितीचा आहे 6चा. कळालं कसा हो गॅप सर 90 84 84 78. मग टोटल गॅप टोटल या दोन संख्यामधला टोटल गॅप कितीचा आहे 36चा. पण 90 मधून 36 वजा करावं लागतील कारण गॅप लहान होत चालला ना, तर संख्या किती आली ती 54. समजून घ्या ठीक आहे, हळूहळू समजेल. नाही तर मग फॉर्म्युला गेले ना खूप लंब जावं लागेल. ठीक आहे, हे सोपं आहे ना. फॉर्म्युला बघा अंकगणित श्रेणी याच्यात फॉर्म्युला माहीतच नाही म्हणा आम्हाला, फॉर्म्युला माहीत नाही. सगळं कशावर येऊन राहिलं गॅपवर. तो गॅप फक्त कमी जास्त करू नका. जर 11चा 12 झाला 12चा 11 झाला तर डायरेक्ट उत्तर चुकून जाईल. ठीक आहे, बघा 54च्या शेजारी उत्तर बघा 48 60, 6चा फरक आहे. एक तर उत्तर 60 येईल किंवा 48 येईल. समजलं कोणाचं आलं होतं का नाही ना. आता पुढं खूप सोपं आहे, काही टेन्शन घेऊ नका. बघा सगळं सोपं आहे ना. तुम्हाला A4 आणि A17 विचारलं. आता इथं असं विचारलं किंवा कधी कधी कसं विचारतील, या श्रेणीमध्ये AP नाही राहणार, या शृंखला बरोबर आहे सिरीज असा शब्द राहील. समजून घ्या प्रश्न कसा येऊ शकतो. या सिरीज मध्ये, या श्रेणीमध्ये किंवा याच्यामध्ये सरळ सरळ याच्यामध्ये चौथ्या आणि 17व्या पदाची बेरीज किती काय येईल. चौथ्या आणि 17व्या असं मराठीत राहील एकदम. 17व्या पदांची बेरीज किती. ठीक आहे, असा सिंपल प्रश्न राहील. शक्यतोवर असं राहणार नाही A4 आणि A17 असं राहणार नाही, असं राहील मस्त. चौथ्या आणि 17व्या पदांची बेरीज किंवा वजाबाकी किंवा गुणाकार किंवा भागाकार काही येऊ शकतं. पदांची बेरीज किती. सगळ्यात महत्वाचे आपल्यासाठी पद काढणं. सिंपल खूप सोपा प्रश्न आहे खूप. मला एक गोष्ट सांगा, चौथं पद मध्ये कितीचा गॅप 3चा गॅप. 3 गॅप आहे, प्रत्येक गॅप कितीचा आहे 5चा, म्हणजे टोटल गॅप किती झाला 15. मग 3 पासून 15 गॅप दिला तर संख्या कोणती आली 18. कोणती आली 18, म्हणजे चौथी संख्या कोणती आहे 18. नाही समजलं सर हे घ्या, पहिली संख्या कोणती संख्या पहिली. पहिली संख्या किती सर 3. हे काय काढलं सर गॅप काढला. काय काढला गॅप. गॅप कितीचा आहे 15चा. ठीक आहे, आता किती संख्या पाहिजे 17वी. ठीक आहे, तर पहिल्या संख्येपासून 17 किती गॅप आहे टोटल 16. एक गॅप कितीचा आहे 5चा, म्हणजे टोटल गॅप कितीचा आहे 80. मग 3 मध्ये 80 टाका किती झाले 83. चौथी संख्या 18, 17वी संख्या 83. 18 आणि 83 किती झाले 101. समजून घ्या काहीच रे म्हणजे मी सांगतो तुम्हाला थोडाही तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. फक्त याला समजून घ्या कसं सॉल्व्ह करायचं. गॅप ओळखायला शिका, गॅप कसे काढायचे, असे मार्क्स जाऊ द्यायचे नाही. कोणताच फॉर्म्युला यूज करायची गरज नाही. समजलं नक्की. पुढचा प्रश्न सोडवा. बघा आता तुम्हाला काय पाहिजे तिसऱ्या आणि 14व्या पदांची बेरीज. मग बघा प्रॅक्टिस करताना पहिलं पद लिहून घ्या. किती रे 12. ठीक आहे, तिसरं पद आता 12 आहे, 2चा गॅप आहे. कितीचा गॅप आहे बघा, पहिल्या आणि तिसऱ्या पदात कितीचा गॅप आहे 2चा. जास्त डोकं नाही लावायचं ना. एक गॅप कितीचा आहे 8चा. दोन गॅप कितीचे होतील 16. मग याच्यात जर 16 टाकले तर किती झाले रे 28. तिसरी संख्या आली 28. बरोबर आहे ना. हा पहिली दुसरी तिसरी बघा असं मला काही काढायची गरजच नव्हती. तिसरी संख्या डायरेक्ट दिलेली पहिली दुसरी आणि तिसरी. बरं जाऊ द्या, प्रॅक्टिस तर झाली तुमची. आता 14वी संख्या काढायची. कोणती संख्या 14वी. 14वी संख्या काढायची तुम्हाला. तर 1 पासून 14 पर्यंत टोटल 13 गॅप आहे. किती गॅप आहे 13 आणि प्रत्येक गॅप कितीचा आहे 8चा.
13 गुणिले 8 किती होतात 104. म्हणजे पहिल्या संख्येमध्ये जर 104 एवढे गॅप टाकले तर 14वी संख्या मिळेल. 12 आणि 104 116. म्हणजे तुमचं उत्तर 144 येणार. कारण तुम्हाला तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज 14व्या पदांची बेरीज विचारली होती. 28 आणि 116 किती झाले 144. तुमचं कुठं चुकतं, मी जेव्हा तुम्हाला प्रश्न देतो सोडवायला तुम्ही सोडवता तर तुमचं चुकतं कुठं त्या पॉइंटकडे जास्त लक्ष द्यायचं की सर हा आमचं इथं चुकलं होतं. मनातल्या मनात मला नका सांगू. ठीक आहे. आता पुढचं पहिल्या 20 पदांची बेरीज शोधा. आता हा टॉपिक तुम्हाला त्या सम ऑफ सिरीज संख्यांची बेरीज त्याच्यासारखा वाटेल. आठवतो? पण त्याच्यात मी याला का मिक्स नाही केलं? कारण हा टॉपिक त्याच्याशी रिलेटेड नव्हता. हा टॉपिक याच्याशी रिलेटेड. तो टॉपिक याच्याशी रिलेटेड. संख्यांची बेरीज म्हणजे हेच आहे. काय? संख्यांची बेरीज म्हणजे काय आहे? हेच आहे. पण तो रेग्युलर विचारला जाणारा टॉपिक आहे म्हणून त्याला आपण डायरेक्ट वेगळं ठेवलं. आता सेम गोष्ट बेरीज सिरीज आहे. काय आहे? शांत बसा. पेन सगळं खाली ठेवा. शून्यातून सुरुवात करायची. तुम्हाला सगळं येतं तरी पण पहिला प्रश्न आहे माझ्याकडे बघा. संख्यांची बेरीज काय? संख्यांची बेरीज म्हटलं की एकच काय? परत सांगतो. टोटल संख्या काय? टोटल किती आहे? त्याला कितीने भाग देतो? 2 न. फॉर्म्युला नाही लिहायचा. पहिली संख्या आणि शेवटची संख्या. हे आपलं गणित प्रॉपर चालू झालेलं आहे पहिल्यापासून. काय? टोटल संख्या शोधायच्या किती आहे? पहिल्या 20 पदांची बेरीज म्हणजे टोटल संख्या किती आल्या? 20. काही प्रॉब्लेम? पहिली संख्या किती आहे? 5. किती आहे? 5. शेवटची संख्या? आता बघा, शेवटची संख्या काढण्यासाठी समजून घ्या. सेकंदात उत्तर यायचंय. जास्त नाही. 20 ते 25 सेकंदाचा प्रश्न आहे. शेवटची संख्या काढण्यासाठी टोटल गॅप किती आहे? 20 नंबरची संख्याचा गॅप किती आहे? 19. किती गॅप आहे? 19. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. कितीचा गॅप आहे? 3चा. 19 गुणिले 3 57. 57 मध्ये पहिली संख्या टाका 62. हा झाला तुमचा गॅप. समजलं? झालं उत्तर. काय राहिलं रे उत्तर मध्ये? 670. ठीक आहे. 2 न इथे 10चा भाग जाईल आणि 10 गुणिला 67. काहीच नाही. असं वेगळं काहीच नाही. Tn = a + n - 1 * 2 Sn = n/2 इन ब्रॅकेट T1 + Tn किंवा ट्वाइस n + n - 1 * d. समजलं का? हे 10वीचं आहे. कितवीचं आहे? सगळं इथं डोक्यात आहे. पण इथून इथपर्यंत येताना त्याला मी कन्वर्ट करतो आणि तुम्हाला सिंपल सांगतो. समजलं सगळ्यांना? पहिलं पद काहीच लक्षात ठेवण्याची गरज नाही. बरं हा समजला का तुम्हाला एकदम सिंपल वे ना? काय? एकूण संख्या दिलेल्याच आहे. पहिली संख्या दिलेलीच आहे. शेवटची संख्या माहित नाही. मग शेवटची संख्या माहित नाही तर आतापर्यंत तेच करत आलो आपण. गॅप, गॅप, गॅप. मणक्यात गॅप पडायचा असं करू करू. समजलं? शोधा मग. आता पहिला प्रश्न असतो कन्सेप्ट स्ट्रॉंग करण्यासाठी. दुसरा प्रश्न स्पीड आहे. आता स्पीड न कसं सोडवायचं? इकडे बघा तोंडी काढू शकता तुम्ही. 15 पदांची बेरीज आहे तर 14 गॅप आहे. प्रत्येक गॅप कितीचा आहे? 2चा. 14 दुनी 28. गॅप कमी होते म्हणून 42 मधून 28 कमी करा. इथं फक्त ध्यानावर राहा. इथं गॅप वाढते म्हणून काय केलं आपण? 57 मध्ये 5 टाकले. पण इथं गॅप कसा होत चालला? कमी होत चालला म्हणून येणारी संख्या मोठी नाही राहणार. कशी राहणार? ती लहान. मग 42 मधून 28 गेले तर 14. बरोबर? म्हणजे टोटल संख्या किती आहे तुमच्या? 15 आहे. किती आहे? 15. पहिली संख्या किती आहे? 42. 15वी संख्या किती आहे? 14. ठीक आहे. 15/2 भाग जात नाही. 15/2 हे किती होतील? 56. ठीक आहे. आणि 8 भाग जाणारी एकच संख्या आहे. याला भाग जात नाही, याला भाग जात नाही, याला भाग जात नाही. 8 कुठून आले सर? सॉरी, 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 सॉरी. 8 म्हणायच्या पेक्षा 5 म्हणायचं होतं मला. बघा 15 म्हणजे 5 आहे. किती आहे? 5. 5 न भाग जाणारी बघा. आता याला तर जाणार नाही, यालाही जाणार नाही. कारण तुम्हाला सांगते फक्त मी. 5 सोबत काय? समसंख्या म्हणजे एकक स्थानी काय येईल? 0. ठीक आहे. आणि 39 येणारच नाही. का येणार नाही सांगा बरं? 39 मध्ये 13 आहे. काय आहे? 13. 13 ही मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे? मूळ संख्या. 13 साठी तुम्हाला इथं 13चा अवयव लागेल म्हणजे लागेलच. कोण आहे 13च्या पटीत इथं? कोणीच नाही.
समजलं? ह्या गोष्टी समजून घ्या, सोडवायची गरज नाही. आता तुम्हाला वाटत असेल सर डायरेक्ट आन्सर येतं इथं 2 जर भाग दिला तर कितीचा जाईल? 28चा. ठीक आहे. तर किती उत्तर आलं? 420. ठीक आहे. कळालं? याची टेक्निक सांगतो तुम्हाला. 28 असाच नंबर असला समजा तुम्हाला 15 गुणिले 28 असलं, तर 10 आणि 5 आहे ना? किती आहे? 10 आणि 5. तर 28ला एक शून्य वाढवा. समजून घ्या. 28ला एक शून्य वाढवा. आता 5 आहे म्हणजे याचा अर्धा भाग घ्यायचा आहे, तर 14 आणि एक शून्य द्या. 420. गणित करायच्या लय मेथड आहे. हे तोंडी पण होतं. याच्यासाठी मी तुम्हाला प्रॅक्टिस घेईल दुसरीकडं. कशी? फास्ट कॅल्क्युलेशन सीरीज, की फास्ट कॅल्क्युलेशन आलं पाहिजे. बघा, शिकवता मला आवड आहे त्या गोष्टीची, की तुम्हाला सगळं सांगायचं, की असं-असं पण उत्तर आणू शकता. कारण एखाद्या जर नंबर हाय असले, कॅल्क्युलेटिव्ह असले, टाईम नसला, तर तुम्ही इथं डिजिटल सम पण वापरू शकता. समजलं? काही अवघड? नेक्स्ट. हं. एपीमध्ये 19 पद आहे. पहिले पद 12 आणि शेवटचे पद 84 आहे. सरळ प्रश्न आहे हा. इथे तर काही सोडवायची गरजच नाही. इकडे बघा 19 पद आहे. किती पद आहे? 19. पहिलं पद किती आहे? 12. शेवटचं पद 84. तुम्ही. पहिले पद 101 आहे. शेवटचे पद किती आहे? 41. 21 पदांची बेरीज कमेंट बॉक्समध्ये टाकायची. हां. काय अवघड? हां. आता आपल्याला पहिल्या n पदांची बेरीज विचारली. कोणत्या पदांची बेरीज विचारली? n. तर इकडे लक्षात द्या. आपल्याकडं आता 2 गोष्टी माहिती नाही आपल्याला. n म्हणजे एकूण पदे. किती? एकूण पदे. हे पण माहिती नाही. आणि दुसरं tn. tn म्हणजे काय असतं? शेवटचे पद. शेवटचे पद. हे पण माहिती नाही. ठीक आहे. तर अशा वेळेस अशा प्रश्नाला स्किप करा थोडंसं. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना ही पण गोष्ट महत्त्वाची आहे, की कोणत्या लेव्हलला कोणती गोष्ट स्किप करायची. कारण हा प्रश्न तुमच्या पुढे येणारे प्रश्नांचे टाईम पण खाणार आणि मार्क्स पण खाणार आणि सर्वात मेन गोष्ट लय महत्त्वाची आहे, तुमचा कॉन्फिडन्स खाणार आणि पेपर तुम्हाला खाणार. ठीक आहे. याच्यासाठी कधी-कधी एखादा प्रश्न आपल्याला स्किप करायचा असतो. उत्तर येत नाही का सर? येतं उत्तर. पण त्याच्यासाठी तुम्हाला ऑप्शनच वापरावे लागतील. जर तुम्ही रेग्युलर पद्धतीने गेले, तर तुमचं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन बनेल. कोणतं इक्वेशन बनेल? क्वाड्रॅटिक इक्वेशन. काय असतं सर हे? 10वीचं सेकंड चॅप्टर. घरी गेल्यानंतर बघायचं. ठीक आहे. कसं बनेल? थोडंसं सांगतो मी तुम्हाला. बघा. बरं जाऊ द्या. कसं आहे आपली लिंक लागलेली आहे. 34 नंबरचा प्रश्न आणि 35 नंबरचा प्रश्न सारखे आपण त्याला नंतर घेऊ. ठीक आहे, चालेल ना? आता 36 नंबरचा बघा. 14 ते 140 पर्यंतच्या 7च्या सर्व पटींची बेरीज शोधा. आता 14 ते 140 सिंपल आहे बघा. मला एक गोष्ट सांगा. आता बघा, मागच्या प्रश्नामध्ये आणि याच्यामध्ये फरक काय? याच्यात बघा बरं, n पदांची बेरीज होतं. याच्यात डायरेक्ट पद दिलेले, तर ह्या गोष्टी आपल्याला हँडल होतील. मला सांगा, पदांची बेरीज सरांनी सांगितलं, पदांची बेरीज म्हणजे एकूण संख्या पाहिजे. किती संख्या पाहिजे? एकूण संख्या. पहिली संख्या किती आहे? 14. शेवटची संख्या किती आहे? 140. लक्षात राहू द्या. इकडे बघा, इथं जर 13 असते, 13 ते 141 असते, तर 13 आणि 141 आले नसते इथं. का बरं? 7ने भाग जाणाऱ्या संख्या. कोणत्या? 7ने भाग जाणाऱ्या संख्या. इथं लकीली 7ने भाग जाणारी संख्या 14च आहे आणि 140ला पण 7ने भाग जातो. म्हणून त्याच संख्या उचलल्या आपण. 13 आणि 141 असतं तर पहिली संख्या शोधावी लागली असती 7ने भाग जाणारी. लेक्चर नंबर किती? 13. आठवतं? वराडी मेथड. कोणती मेथड? वराडी. ठीक आहे. मग आता प्रॉब्लेम काय आहे? वराडी मेथड आली वराडी मेथड. सांगा. 14च्या मागं 7ने भाग जाणारी संख्या किती आहे? काढून टाका तेवढं वराड. एक वराड काढून टाका म्हणजे एकच जण शिल्लक आहे. बेवडा असेल. हां. बरोबर आहे. हां. ते 140 पर्यंत किती जण आहे? 20. मग त्याला काढून टाका बसमधून. 20 मधून 1 गेला 19. 19 भागीला 2 आणि 19 न भाग जाणारी कमी. जाऊ द्या. पण 0 तर येऊ शकणार एवढी ती गॅरंटी. येऊ शकेल का? नाही येऊ शकत. 44 आहे ना? 9 दुनी 2 न जर भाग गेला 7, 7 नम 63. तर एवढं फास्ट कसं उत्तर येतो? पाहू आपण कसं येतं सांगतो तुम्हाला बघा. काय करतो मी सरळ-सरळ सांगतो तुम्हाला. मी जी मेथड अप्लाय करतो ना, ती तुम्ही पण करू शकता. फक्त तुमची प्रॅक्टिस कमी आहे. कसं बघून घ्या. 19 भागीला 2 आहे ना, तर इथं किती केलं 144. आता मी काय केलं, मनामध्ये काय केलं, मी काय केलं बघा. 4 आणि 0 आहे. किती आहे? 4 आणि 0.
तर 2 न कितीचा भाग जाईल? 2चा जाईल, नाही तर 7चा जाईल. बघा आता 19 गुणिला याला जर भाग दिला, बेसाती 14, 2 न जर भाग 154, सॉरी 154. 19 2 न जर भाग दिला तर 77चा जातो. कितीचा जातो? 77. मी फक्त हे केलं, नमासाती 63. युनिट प्लेसला 3 आहे म्हणून 3 ऑप्शन मारला. नाही मारता आला तर पटकन बेरीज करा. कळालं तुम्हाला? पटकन बेरीज करायची. समजलंय सगळ्यांना? काही अवघड नाहीये. हळूहळू प्रॅक्टिस होईल. आता बघा, तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होऊन राहिल्या, सगळं समजून राहिलं. आता इश्यू येऊन राहिला, दोष येऊन राहिला, प्रॉब्लेम येऊन राहिला, अडचण येऊन राहिली कॅल्क्युलेशनची. कोणत्या गोष्टीची? कॅल्क्युलेशन. आणि कॅल्क्युलेशनची अडचण काय येते? तुम्हाला फक्त एकच पाढा माहितीये, बे एक बे. 30 पर्यंत पाढे पाठ करा. कितीपर्यंत? 30. पटकन 19चा पाढा आलाच पाहिजे. समजलं? हा, पुढं 3 संख्या एपी मध्ये आहे, त्यांची बेरीज 30 आणि गुणाकार 60 आहे. तर सर्वात मोठी संख्या 960 आहे. तर सर्वात मोठी संख्या शोधा. हा, इकडे लक्ष द्या. आपला क्वेश्चन कोणता होता मागचा? 34 नंबर. किती नंबर? 34, 35 आणि हा 37 आणि याचा समोरचा राहील 38. हे क्वेश्चन नाही सोडवले तुम्ही तरी चालेल. ठीक आहे. कारण एवढ्या म्हणजे जे डिग्रीच्या वरचे पेपर आहे, कोणते? डिग्री झाल्या नंतरचे, त्यांच्यासाठी हे प्रश्न कामाचे. पण मी ऍड केले तुमच्यासाठी एक सिरीज कंटिन्यू होण्यासाठी. तुम्ही प्रॅक्टिस करण्यासाठी जर वेळ असेल तुमच्याकडे तेव्हा ते क्वेश्चन सोडवा. सध्या फक्त याला बघा सोडवायचं कसं आहे. आता फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो मी. इकडे बघा. समजा 8, 15 आणि 22. ठीक आहे. ही एक सिरीज, बरोबर? 8, 15 आणि 22. कळालं? आता 15 हा मधातला नंबर आहे. तर मागे जाण्यासाठी काय करतो आपण? -7 आणि पुढे जाण्यासाठी काय करणार? +7. ठीक आहे. मग समजा मी मधातली संख्या x घेतली. काय घेतली? x. तर मागे जाण्यासाठी काय करणार मी? x - y करू. समजा फरक कितीचा आहे? y चा. आणि पुढे जाण्यासाठी काय करणार? x + y. काय करणार? x + y. ठीक आहे. मग प्रश्नात काय म्हटलेले? 3 संख्या एपी मध्ये आहेत, त्यांची बेरीज 30 आहे. किती बेरीज? 30. मग तुम्ही एवढं लक्षात ठेवायचं, 3 संख्या असल्या तरच प्रश्न सोडवायचा. नाहीतर 4 संख्या असल्यावर प्रश्नाला वेळ लागेल. येणार नाही असं नाही. काय लागेल? वेळ. मग आता तुम्ही बघा, मी तिघांची बेरीज केली तर -y आणि +y काय झालं? कॅन्सल झालं. काय झालं? कॅन्सल. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजलं, की जेव्हा 3 संख्यांची बेरीज दिलेली असते, किती संख्यांची बेरीज? 3, तेव्हा डायरेक्ट 3 घ्यायचं, x घ्यायचा आणि त्या संख्या घ्यायच्या. समजलं? कसं सर? x अधिक x अधिक x किती झाले? 3x. म्हणजे 3 संख्यांची बेरीज दिलेली असेल तर तुम्ही डायरेक्ट वापरा. म्हणजे सरळ सरळ काय? सरळ सरळ एकाच भाषेत 3 संख्यांची बेरीज दिलेली असेल तर डायरेक्ट त्याला 3 न भागा. तुम्हाला मधातली संख्या मिळून जाईल. 30 ला 3 न भाग द्या. मधातली संख्या आली 10. मधातली संख्या किती आली तुमची? 10. आता गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे? गुणाकार. स्टेप सांगते तुम्हाला फक्त. 3 या 30 ला 3 न भाग दिल्यावर तुमचं उत्तर किती आलं? 10 आलं. आता गुणाकार करायचा आहे. काय करायचं आहे? गुणाकार. मग समजून घ्या माझं बोलणं. याच्या मागे एक संख्या आहे गुणाकार करण्यासाठी. याच्या पुढे पण एक संख्या आहे गुणाकार करण्यासाठी. बरोबर आहे? हो का नाही? समजून घ्या. पेपरला येईल, पेपरला येईलच असं नाही. फक्त समजून घ्या. क्लासमध्ये अभ्यास करताना या प्रश्नाचा अभ्यास तुम्ही करू नका. ठीक आहे. 10 आहे. किती आहे? 10. पण मागची संख्या काय आहे? 10 वजा y. कारण फरक माहिती नाही. पुढची संख्या काय आहे? 10 अधिक y. कारण फरक माहिती नाही. पण हे जे 10 आहे, या तिघांचा गुणाकार 960 आहे. किती आहे? 960. मग हे 10 जर खाली गेले 960च्या बघा असे, तर 0 कटलं. इथं उत्तर किती आलं मग? 96. किती आलं? 96. याला जर तुम्ही बरोबर बघितलं तर 9 नंबरचं आणि 12 नंबरचं लेक्चर a + b a - b म्हणजे काय? a चा वर्ग वजा b चा वर्ग. 10 चा वर्ग किती होतो? 100 आणि y चा वर्ग मायनस y बरोबर किती उत्तर आलेलं आहे? 96. मग आता हे 100 तिकडे जर गेले तर ते वजा होतील. काय होतील? वजा. आता मोठ्या संख्येतून छोटी संख्या y² बरोबर किती आलं? 4. किती आलं? -4. कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल. तर y ची किंमत आली 2. कशी सर? मायनस कुठे गेलं? दोन्ही बाजूला मायनस साइन असल्यामुळे ते झालं कॅन्सल. मग मधातली संख्या जर 10 आहे
तर मागची संख्या 2 कमी करा 8 येईल आणि पुढची संख्या 2 वाढवा 12 येईल आणि तुम्हाला विचारलं होतं मोठी संख्या. याच्यापेक्षा दुसरी याच्यात ट्रिक्स नाही, टेक्निक नाही. सर ऑप्शन वापरून नाही वापरू शकत. सर ऑप्शन जे क्लिअर आहे ते क्लिअर आहे. इथं नो ट्रिक. का ऑप्शन वापरू शकत नाही? फरक माहिती नाही. किती घेणार फरक तुम्ही? माहिती आहे का तुम्हाला? नाही घेऊ शकत. मग आता हा प्रश्न झाला 34 नंबर, 35 नंबर, 37 नंबर, 38 नंबर हे प्रश्न तुम्ही नाही सॉल्व्ह केले या लेव्हलला तरी चालतील. कळालं का? नेक्स्ट मिसिंग टर्म. आता हे तुमच्यासाठी हे शोधायचं तुम्ही सोपे सोपे प्रश्न. ऍप्लिकेशन सुरू झाले आता. सगळं कन्सेप्ट क्लिअर झाला आपल्या. हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचे नंबर. ठीक आहे. चुकीचे पद कोणतं चुकीचं आहे ते शोधा. 6 आणि 5 11, 11 आणि 5 16, 16 आणि 7 23 समजलं असेल. कसं आहे चुकीचं? चुकीचं पद कसं शोधणार? गॅप सारखा नाही. याच्यातील चुकीचे पद शोधायचंय. ठीक आहे. रिकामी जोडी शोधा. आता 2 जोड्या. याच्यानंतर कोणती जोडी येईल ते शोधा. ठीक आहे. मला एक हिंट देतो. ठीक आहे. समजलं? नंतर शोधायचं बरोबर. रिकामी जोडी याच्यात पण शोधा काय काय येतं. तेच आहे. कळालं? समजून जाईल नंतर. त्याच्यानंतर 9च्या पटीत येणाऱ्या संख्या माहिती आहे. व्हिडिओ नंबर किती? 9च्या पटीत दरम्यान यांच्या दरम्यान बिटवीन या 100 आणि 200 यांच्या दरम्यान 9च्या पटीत किती संख्या येतात? ऑर 9 ने भाग जाणाऱ्या. सांगा व्हिडिओ नंबर कोणता? वराडी मेथड. कोणती मेथड? 9 ने भाग जाणाऱ्या. कसं? वराड काढून टाकायचंय. 100च्या मागे 9 ने भाग जाणाऱ्या संख्या किती? 11 9 99. किती संख्या आहे? 11. 200 पर्यंत 9 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहे? पटकन भाग द्या 200 ला 9 न. नसल येत तर 9 दुनी 18. खाली किती उरले? 2 20. 9 दुनी 18. किती संख्या आहे? 22. म्हणजे तुमच्याकडे किती संख्या आहे? 11. सर याच्यात एक ऍड करायचा का? नाही. वराडात एक घ्यायचा गरज नाही. ठीक आहे. घ्यायची का? नाही. तो एक काढून टाकायचा वराडातला. काऊन? बेवडा आहे. वाह! पर्यंत 6 ने भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज शोधता येईल. कशी? सांगतो. एकूण संख्या शोधा. त्याला 2 ने भाग द्या. त्याच्यानंतर पहिली संख्या किती आहे? 6 ने भाग जाणारी. 50 नंतर 54 आणि 150 ला 6 ने भाग जातो. जातो ना? जातो का? 25 गुणिले 6 150. सर टोटल संख्या कशा काढायच्या? वराडी मेथड्स. तुम्हाला फास्ट वाटत असेल तर ते लेक्चर बघा 13 नंबरचं. तेव्हा इथं कनेक्शन लागेल. 50 पर्यंत 6 ने भाग जाणारी संख्या आहे 8. आहे का नाही? 6 गुणिले 8 48. किती संख्या आहे? 8. 8 जण काढून टाकायची गाडीतून आपल्या. 150 पर्यंत किती संख्यांना भाग जातो? 25. 25 मधून 8 गेले 17 आणि 17 न भाग जाणारी संख्या शोधता येईल का? ही मला असं वाटतं हीच आहे. 17 1 17 17 दुनी 34 डायरेक्ट दिसून राहिलं. नाहीतर याचा गुणाकार करत बसा. ठीक आहे. नेक्स्ट. हा आला आता. आता ऍप्लिकेशन आहे फक्त. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त प्रोसेस सांगतो. माझा स्वतःची इच्छा आहे मनातून हे प्रश्न तुम्ही सोडवले पाहिजे. इथून पुढचे सगळे प्रश्न तुम्ही सोडवावे अशी माझी इच्छा आहे. का? बघा आता. पहिल्या वर्षीचा पगार म्हणजे पहिलं पद. कोणतं पद? पहिलं. पहिलं पद आहे 20,000. किती आहे? 20,000. आणि हे एक्झाम लेवल प्रश्न तुमचे. याचा अभ्यास जास्त करा. इथून आजच्या लेक्चर मधून 46 नंबरच्या प्रश्नापासून जास्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे. दरवर्षी 1500 ने वाढतो. दरवर्षी म्हणजे गॅप कितीचा आहे रे? गॅप कितीचा आहे तुमचा? 1500चा. 8व्या वर्षी पगार किती? म्हणजे किती गॅप झाले? 7 गॅप झाले. मग 15 गुणिले 7 करा पटकन. पाडा येतो? 105 म्हणजे 10,500चा गॅप आहे. म्हणजे याच्यात जर तुम्ही 10,500 टाकले तर किती उत्तर आलं? 30,500. म्हणजे टोटल काय विचारलं तुम्हाला? 8व्या वर्षीचा पगार. तर 8व्या वर्षीचा पगार किती आला? 30,500. बर. याला जर अजून अवघड बनवायचं तर एकूण पगार किती? एकूण 8 वर्षाचा पगार किती? एकूण 8 वर्षा पगार. कसं काढायचं बघा. टोटल किती वर्ष आहे? 8. 8 भागीला 2. पहिल्या वर्षीचा पगार किती आहे? 20,000. शेवटच्या वर्षीचा पगार किती आहे? 30,500.
लाईफ मध्ये कधी पण मॅथचा अभ्यास करताना प्रश्नाचा अभ्यास नाही करायचा, कन्सेप्टचा अभ्यास करायचा. कशाचा अभ्यास करायचा? कन्सेप्ट. हाच प्रश्न असाच येईल असं मॅथ मध्ये कधी नसते. कन्सेप्ट. समजलं? एकूण पगार काढायचा असला तरी आपण ज्या गोष्टी शिकलो त्याच गोष्टी आहे, फक्त पगार, खुर्च्या, झाडे वगैरे येतील. आता पुढचा प्रश्न बघू आपण. बघा, पहिल्या 5 वर्षाचा एकूण पगार आला. जी गोष्ट मागे सांगितली तीच इथे विचारली. पहिल्या वर्षाचा पगार किती आहे? 18,000. किती आहे? 18,000. ठीक आहे. पहिल्या 5 वर्षाचा पगार म्हणजे 5/2. तर शेवटच्या वर्षाचा पगार माहिती नाही. मग एकूण 5 वर्षाचा पगार म्हणजे गॅप कितीचा आहे रे? 4चा. 4चा गॅप आहे आणि प्रत्येक गॅप केवढ्याचा आहे? ₹1200. मग 1200 गुणिला जर 4 केलं तर किती झालं? 4800. म्हणजे पहिल्या वर्षाच्या पगारात आणि 5व्या वर्षाच्या पगारात कितीचा गॅप आहे? 4,800चा. मग 18,000 मध्ये 4,800 टाकले तर किती होतील? 22,800. बरोबर ना? म्हणजे 5व्या वर्षाचा पगार किती आहे? 22,800. ठीक आहे. आता याला भाग द्यायचा आहे. 5/2 यांची बेरीज करा बरं किती होते? 40,800 का? ठीक आहे. मग 20,400. मग 5 दुनी 10 असं उत्तर येईल याचं. हे गुणाकार आहे फक्त. काय आहे? गुणाकार. बरं मला एक हे जाऊ द्या. तुम्हाला समजून राहिलं का काय चालू आहे? आतापर्यंत जे पद चालू होते आपले, त्याला फक्त एक शाब्दिक लँग्वेज दिली त्यांनी. कोणती लँग्वेज? शाब्दिक उदाहरणं. काहीही प्रश्न येऊ शकतो. कन्सेप्ट तोच. समजला? असे प्रश्न तुम्ही पेपरला बघितलेले आहे का नाही? बघितलेले सगळ्यांनी. फक्त इथे कोणता कन्सेप्ट लागतो ते तुम्हाला माहिती नव्हतं. समजलं सगळ्यांना? पुढं 5 प्रश्न आहे फक्त, जास्त नाही. रवी पहिल्या महिन्याला 500 बचत करतो. दर महिन्याला 1200 बचत करतो. तर 12 महिन्यात किती बचत करेल? फक्त सांगतो. जे असेल ते. 12 महिन्यात किती बचत करतो? 12/2. इथं गुणाकार आहे. काय आहे? गुणाकार. ठीक आहे. तर पहिल्या महिन्यात किती बचत करतो? 500. तर तुम्हाला फक्त शेवटच्या महिन्यातली बचत काढायची आहे. शेवटच्या महिन्यातली बचत काढण्यासाठी गॅप कितीचा आहे? 11. कुठून आले 11? पटकन कळालं पाहिजे की 12 महिन्याची बचत आहे तर गॅप किती असली पाहिजे? 11. आणि प्रत्येक गॅप किती आहे? 100ची. 100ची बचत आहे. 11 गुणिले 100 1100. पहिल्या महिन्यातली बचत 500. कसं सर? पहिलं पद आहे 500. आपल्याला काढायचं 12वं पद. कोणतं पद काढायचं? 12वं. 12वं पद काढण्यासाठी आपल्याला गॅप आहे 11. किती गॅप आहे? 11. 11 गॅप आहे. त्यांची किंमत आहे 11 गॅपची किंमत किती आली? 1100. कशी आली? प्रत्येक गॅप कितीचा आहे? 100चा. म्हणजे 500 मध्ये 1100 टाकले तर हे किती झाले? 1600. म्हणजे 12व्या महिन्याची बचत किती आहे? 1600. मग हे काय आहे सर? ही बेरीज आहे. काय आहे? बेरीज. बेरीज शोधण्यासाठी आपण एकूण पद शोधतो. पहिली संख्या, शेवटची संख्या. समजलं? हो का नाही सांगा? ठीक आहे ना? पुढं. एका सभागृहात 20 रांगा आहेत. पहिल्या रांगेत 12 जण आहे. ठीक आहे. प्रत्येक पुढील रांगेत 4 जागा जास्त आहे. 12, 16 पुन्हा 20 असं चालू राहील. एकूण जागा शोधा. एकूण जागा. टोटल किती आहे? 20. 20/2. पहिल्या रांगेत किती आहे? 12. आता शेवटच्या रांगेत किती जण आहेत ते बघायचं. तर शेवटच्या रांगेत बघण्यासाठी 20 रांगा आहे. तर गॅप किती असतील? 19. 19 गॅपमध्ये प्रत्येक ह्याच्यात किती सीट वाढून राहिले? 4. 19 गुणिले 4 76. म्हणजे पहिल्या रांगेत जर 76 टाकले आपण तर किती झाले? 88. मग इथे जर 88 टाकले तर बघा 20/2 म्हणजे 10 आणि हे होणार 100. पहिला माझा नंबर. मला सांगा समजून राहिलं का सगळ्यांना? म्हणजे आतापर्यंत जे शिकलो ते कुठे वापरायचं? फक्त आपल्याला शब्दामध्ये वापरायचं आहे. नेक्स्ट. एका हॉलमध्ये 10 रांगा आहे. पहिल्या रांगेत 40 जागा असून प्रत्येक पुढील रांगेत 2 जागा कमी आहे. कमी. हाच प्रश्न आहे. इथं जागा वाढवल्या आपण. आता जागा काय करायच्या? कमी करायच्या. म्हणजे सरळ-सरळ काय आहे? 12 मध्ये 76 टाकले तर 88 झाले का नाही? तिथे टाकायचे नाही, मायनस करायचे. काय करायचे? मायनस. हा प्रश्न सोडवता येईल तुम्हाला, काही प्रॉब्लेम नाही. रिकाम्या जागा, टीसीएस पॅटर्नचा प्रश्न आहे. तो
काढू शकता, हाही काढू शकता, काही विषय नाही. ठीक आहे, चालेल. एक शेवटचा प्रश्न बघतो. शेतकरी रांगामध्ये झाडे लावतो. पहिल्या रांगेत 7 झाडे, दुसऱ्या रांगेत किती आहे 10, तिसऱ्या रांगेत 13, 18 रांगातील झाडे एकूण. मग एकूण रांगा किती आहे 18, 18 भागीला 2. पटकन एकदा पटकन झलक मारा की 9 न भाग जाणारी संख्या कोणती आहे? पटकन पटकन. 3 नंबरची. आलं उत्तर. काहीच नाही. झाडं लावू द्या, तोडू द्या, काही घेणं देणं नाही. का 2 न कितीचा भाग चालला 9 न. आणि सरनं ओरडू ओरडू सांगितले काय 9 न ज्या संख्येचा गुणाकार करतो त्या संख्येला 9 ने भाग गेलाच पाहिजे आणि 9 ने भाग जाणारी एकच संख्या आहे. तर थोडस सांगा. बरं सांगतो. पहिल्या रांगेत किती जण आहे 7. एकूण रांगा किती आहे 18. म्हणजे गॅप कितीची आहे 17. प्रत्येक गॅप कितीचा आहे 7 आणि 3 10, 10 आणि 3 13 म्हणजे 3 चा गॅप आहे. 17 गुणिला 3 51. हा गॅप आहे, शेवटची संख्या येत नाही. इथं चुकी करसाल. हा फक्त काय आला गॅप. पहिल्या रांगेत किती झाडे 7. गॅप कितीचा आहे 51. म्हणजे टोटल किती असले पाहिजे मग 58. 51 आणि 7 किती झाले 58. ठीक आहे, इथं 9, 58 आणि 7 किती होतात 65. द्या बरं भाग. 9 गुणिला 5 45, नम सकट 54, 54 आणि 4 58. तेच आहे का? आम जिंदगी, मेंटो जिंदगी, एकदम सुपरफास्ट जिंदगी. कसं आन्सर काढायचं ते तुम्ही तुमचं बघा. असा विचार केला गेला पाहिजे. पुढे काय आहे? धन्यवाद. कळालं? राधे राधे.